तर विरोधकांचं काम टीका करण्याचं आहे असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। विरोधकांना आयोगाची माहिती पुरवली जाईल असं देखील रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। विरोधातील महिला नेत्यांनी चाकणकरांना पदावरून जे आहे ते हटवण्याची मागणी केलेली आहे। विरोधातील महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चाकणकरांनी ही प्रतिक्रिया दिली। ताई, महिला अत्याचाराच्या संदर्भात आज जवळपास मॅरेथॉन बैठका सुरू झालेल्या होत्या, परंतु दुसरीकडे मात्र राजभवनामध्ये तुमच्या विरोधात महाविकास आघाडीच्या महिला राज्यपालांना पत्र दिल्या की महिला आयोगाच्या अध्यक्षांना अध्यक्षपदावरतूनच हटवा म्हणून। टीका करायचं काम टीका करणं हे असतं, त्याच्यामुळे ते काय करतात हे मला सकाळपासून पाहायला नाही मिळालं आणि मी पाहिलंही नाही। हरकत नाही, त्यांना जी काही टीका करायची ते त्यांनी करावी। त्यांना जे काही पुरावे लागतील ते आयोगाच्या माध्यमातून दिले जाईल। आमच्या आयोगाला निधीच असतो 3.5-4 कोटीचा। आदित्यताईंच्या माध्यमातून ह्यावेळेस जास्त निधी मिळाला, त्याच्यामुळे आमचे कर्मचारी, त्यांचं वेतन, कार्यशाळा, रिसर्च असं सगळं करावं लागतं। त्याच्यामध्ये हरकत नाही, त्यानिमित्तानं सुद्धा त्यांना जे काही माहिती हवी असेल तर आयोगाच्या माध्यमातून दिली जाईल। परंतु वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण झाल्यानंतरच खरं तर मयुरी जगताप पुढे आली। मयुरी जगतापने सांगितलं की 6 महिने अगोदर मी अगोदरच महिला आयोगाकडे तक्रार केलेली संबंधित पोलीस स्थानकामध्ये, दोघांनी कोणतं कॉग्निझन्स घेतलं नसल्यामुळे खरं तर हे सगळं पुढे प्रकरण घडलं। असे अनेक आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती करण्यात आले आणि त्यानंतर तुमच्या राजीनाम्याची मागणी केली। या सगळ्या घटनेतली भूमिका मी यापूर्वी स्पष्ट केलेली आहे। 24 तासाच्या आत आम्ही दखल घेऊन कारवाई केली, त्याच्यामुळे FIR दाखल झालेल्या आहेत आणि यामध्ये आदरणीय प्रांताध्यक्ष यांनी एक कार्यकर्ते म्हणून जवळचा प्रवास पाहिला। आयोगाच्या अनेक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती त्यांची भूमिका मांडत असताना टीकाकार जर टीका करत असेल तर आपण ओळखून जावं। जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी।